स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या ब्लॉगमध्ये। थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तर पाम एक्सपो जो की मुंबईमध्ये झाला होता त्याचा हा ब्लॉग आहे। तर या ब्लॉगमध्ये पाम एक्सपोची एक छोटीशी टूर आपण करणार आहोत। तर सुरू करूया आजचा हा ब्लॉग। तर बॉम्बे एक्झिबिशन सेंटर गोरेगाव येथे हा दरवर्षी एक्सपो असतो। मी 30 तारीखला एक्सपोला गेलो होतो। एक्सपोला गेल्यानंतर पहिलाच ऑनसाईट रजिस्ट्रेशनचा हॉल लागला, जिथे भरपूर गर्दी होती ऑनसाईट रजिस्ट्रेशन करण्यासाठी। आम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असल्यामुळे आम्ही डायरेक्ट बॅच कलेक्ट करण्यासाठी गेलो। बॅच कलेक्ट केल्यानंतर आम्ही आलो हॉल नंबर 1च्या इथे, जो की साऊंडसाठीचा हॉल होता, पण तिथे भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही गेलो हॉल नंबर 2कडे आणि हॉल नंबर 2कडून एंट्री करून आम्ही 1 नंबरला जायचा असा प्लॅन केला होता। सो हॉल नंबर 2ला आम्ही एंटर झालो आणि हॉल नंबर 2 हा व्हिज्युअल्ससाठी होता, म्हणजे की LED स्क्रीन आणि यासाठी हा हॉल होता। तुम्ही पाहू शकता आम्ही हॉल नंबर 2ला एंटर झालो आणि तिकडून वाट काढत हॉल नंबर 1कडे जात होतो। हॉल नंबर 1 साऊंड आणि साऊंड रिलेटेड सगळ्या इक्विपमेंट्ससाठी होता। तसं हॉल नंबर 2 हा व्हिज्युअल्स म्हणजे LED स्क्रीन आणि इतर जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यासाठीचा होता। आणि हॉल नंबर 3ला लाईटिंग रिलेटेडच्या सगळ्या इक्विपमेंट्स होते आणि त्यांचे स्टॉल्स होते। तर आम्ही आलो हॉल नंबर 1मध्ये। भला मोठा या एक्झिबिशन सेंटरमधल्या हॉल नंबर 1मध्ये साऊंडचे हे बऱ्याच वेगळ्या नवीन कंपन्यांचे स्टॉल्स आणि नवीन प्रोडक्ट डिस्प्लेसाठी होती। त्यानंतर आम्ही एका स्टॉलला आलो, झेड साऊंड्स। ही झेड साऊंड्सच्या टॉप्सची केलेली कमान म्हणजे वेलकम गेटसारखं एकदम केलं होतं, युनिक त्यांनी। इथे तुम्ही वेगळ्या मी एक शॉर्ट्स घेतलेत काय त्याने एक एक्सपोची झलक तुम्ही पाहू शकताय। एक्सपोला गेल्यानंतर तिकडे एवढ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे बूथ्स असतात की ते फिरण्यातच बराच वेळ निघून जातो। तर हॉल नंबर 1मध्ये फिरल्यानंतर आम्ही गेलो हार्मन लाईव्ह अरेनाच्या इथे, जिथे थोड्या वेळातच समर्पण बँड परफॉर्म करणार होता। तर तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो। आपण पाहूया समर्पण बँडचा परफॉर्मन्स। समर्पण बँडचा परफॉर्मन्स पाहून झाल्यानंतर मी गेलो हॉल नंबर 2मध्ये, जो की व्हिज्युअल्ससाठी होता। तिकडे एक बूथ होता, त्यांची कन्सेप्ट मला फार आवडली, जी की रेस्टॉरंटसाठी होती। त्यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्याने एका टेबलवर प्रोजेक्शन केलं होतं आणि त्या टेबलच्या बरोबर मध्ये असलेल्या सेन्सर्सच्या ह्याने तुम्ही टेबलला कुठेही टच केलात तर त्याचे इफेक्ट्स टेबलवर उमटायचे। त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या थीम्ससुद्धा टाकल्या होत्या, वॉटर थीम वगैरे। तुम्ही टच केल्यानंतर पाणी जसं हलतं त्याप्रमाणे त्या थीम चेंज होत जायच्या। त्यानंतर मी गेलो हॉल नंबर 3मध्ये, जो की लाईटिंगसाठीचा हॉल होता। या हॉलमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे लाईट्स लागलेले होते, तुफान जत्रा होती लाईट्सची। या हॉलमध्ये जास्त शूट करता आलं नाही, कारण इथे लेझर्स वगैरेही चालू होते आणि ज्यामुळे कॅमेराची लेन्स जाण्याची भीती होती। तरी मी काही छोट्या व्हिडिओज केलेले आहेत।
आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.